शेतकरी मित्रांनो, बऱ्याच वेळेला पाऊस जास्त होतो किंवा आपल्या जमिनीमध्ये पाणी जास्त होतं आणि त्यावेळेला आपटेक थांबतं, त्यातल्या त्यात फॉस्फरसचं आपटेक थांबतं. मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतो की फॉस्फरस हा ठगे आहे. स्वतः पण आपटेक होत नाही आणि स्वतःबरोबर इतर 4 लोकांना पण तो घेऊन बसतो, वर जाऊ नका म्हणतो झाडांच्याकडे. तर त्या फॉस्फरस डिफिशियन्सीमुळं हे आपल्या लालसरपणा हे येणं हे कॉमन प्रॉब्लेम आहे पेरूमध्ये. मग मी गेल्या 2-4 व्हिडिओमध्ये ह्याला उपाय सांगितला होता की बाबा ज्यामध्ये याचं रूट झोन चांगलं करायचं आहे. पण रूट झोन चांगलं होत असताना की सूक्ष्म तंतूमुळं भरपूर वाढले पाहिजे आणि त्याला एक हार्मोनची साथ असली पाहिजे आणि हार्मोनलचा बॅलन्स करून की बाबा हार्मोनच्या माध्यमातून ज्यावेळेला रूट झोन होतो त्याचं अपटेक प्रॉपर चालू होतं आणि त्या अपटेकमुळं तिथल्या तंतुमुळामुळं फॉस्फरस बरोबर तुमचे इतर बाबा कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक ह्या गोष्टी पण अपटेक होतात. त्यावेळेला पिकाला एक चांगली ताकद येते, ऊर्जा येते आणि त्यातनं पुढे तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊन जातो. आता तुम्ही इथं बघू शकता की बाबा फॉस्फरसची ज्या वेळेला अपटेक होता, प्रॉब्लेम होता, त्यावेळेला हे पूर्ण सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या लालसर झाल्या होत्या. पण ज्या वेळेला ह्या प्लॉटला फार्मराईजचा वापर केला आपण, एकरी 2 किलो ड्रिपच्या माध्यमातून सोडलो, त्यावेळेला तुम्ही पुढचं जे काही पानं वगैरे डेव्हलप व्हायल्यात हे पूर्णपणे हिरवं व्हायल्यात आणि पूर्ण झाडाला बघू शकता की बाबा हा एकच इथं झालेला आहे असं काही नाहीये. इथं बघू शकता, ह्या पानाला बघू शकता, पूर्ण नवीन चांगली हिरवी आणि हेल्दी आणि ग्रोथ चांगली हे व्हायल्यात. तर तुम्ही असं जर का तुमच्या इथं प्रॉब्लेम असला तर एकरी 2 किलो फार्मराईज वापरा. जर का तुम्ही एखादा डोस टाकणार असला त्या डोसमधनं पण टाकू शकता किंवा ड्रिपनं पण सोडू शकता. फार्मराईज हे द बेस्ट हार्मोन आहे शेतकरी मित्रांनो. एकदा वापर केला तर तुमचे मुळी असू देत, खताचं लीच आउट असू दे, कंट्रोल रिलीज फर्टिगेशन असू देत, फार्मराईजचे 1 ना 1000 सांगल तेवढे फायदे कमी आहेत. तर तुम्ही एकदा वापरला की तुमच्या लक्षात येईल. नक्की फार्मराईज वापरा.